ओके, सो सिंपल सी एक नॉर्मल सी पाईपलाईन आपण एक्झिक्यूट करून बघितली. बट आता आपल्याला करायचं काय, ही पाईपलाईन आपण जर इथे डायरेक्टली चेक करतोय कुठे आपल्या प्रोजेक्ट मध्ये, कॉन्फिगर मध्ये, स्क्रिप्टेड मध्ये ही पाईपलाईन टाकलेली आहे. बट इथे जर चुकून काही प्रॉब्लेम झाला, जसं की लेट्स कन्सिडर करा आपल्याला स्टेप्स मध्ये एखादी मी मॅन्युअल मिस्टेक केली आहे, तर इश्यूज येत राहतील. आणि पाईपलाईन एवढीच राहणार असं नाही आहे, आणखी जास्त स्टेजेस असणार. छोटा मोठा पण इश्यू असला मॅन्युअल इश्यू तर प्रॉब्लेम होतील आणि इश्यू यायची काय म्हणतात त्याला शक्यता आहे ना. हा, तर त्यासाठी आपण आता एक बेस्ट ऑप्शन काय यूज करतो, आपली पाईपलाईन कुठे ठेवतो आपण आपल्या रेपोजिटरी मध्ये. आणि जेनकिन्सला सांगणार की काय करायचं आहे, पाईपलाईन कुठे आहे, आमच्या रेपोजिटरी मध्ये आहे. तर इथून आधी आपण पुश करून टाकू आपल्या रेपोजिटरी मध्ये. सो गिट ऍड झाल्यानंतर गिट कमिट मध्ये काय होईल, जेनकिन्स पाईपलाईन ऍडेड -m राहिला. असे तीक्ष्ण जोडे ठेवा. व्हेरी गुड. नेक्स्ट काय करायचं, पुश करायसाठी कमांड काही असतं, पुश ओरिजिन. ठीक आहे, ते होईल. आता आपल्याला सांगायचं आहे कुणाला, जेनकिन्सला, की आपली पाईपलाईन कुठे आहे, आपल्या रेपोजिटरी मध्ये आहे. रेपोजिटरी म्हणजे कुठली रेपोजिटरी, गिट रेपॉली. तर इकडे येणार स्क्रिप्ट न सिलेक्ट करता आपण SCM सिलेक्ट करणार. काय सिलेक्ट करणार, SCM सिलेक्ट करणार. आणि रेपोजिटरी आपली कुठे आहे, बॅच 20 वाली रेपोजिटरी. त्याचा URL घेणार आणि जेनकिन्स कडे देऊन देणार की भाई या रेपोजिटरी मध्ये जा, जेनकिन्स फाईल वाली जे फाईल आहे त्यामध्ये त्याला एक्झिक्यूट कर, ज्या पण स्टेजेस आहे त्यामध्ये त्या परफॉर्म कर. गॉट इट. सो हिअर सगळ्यांना खोकला काय एकट्यामुळे येतात, हे पण खोकलत आहे, ते पण खोकलत आहे. मास्क कुठे तुझं, सो कॉपी SCM. कोणतं SCM आहे आपला यूज, SCM आपण कोणतं यूज करतो, गिट यूज करतो ना. झालेलं दिसतंय. गिट प्लगइन आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, आठवत असेल तुम्हाला. गिट प्लगइन आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. सो हिअर गिट, त्यानंतर गिटची रेपोजिटरी मागतोय तो. तर ही रेपोजिटरी इथे दिलेली आहे, पब्लिक आहे. ही रेपोजिटरी काय पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे का नाही. जर प्रायव्हेट असतं तर आपल्याला क्रेडेन्शियल ऍड करायचे असते. बट क्रेडेन्शियल कशी ऍड करायचे ते पण मी तुम्हाला सांगितलंय, बघितलं ना आपण. हा, सो सिंपल. आता ही पब्लिक आहे तर आपल्याला क्रेडेन्शियल लागणार नाही. देन त्यानंतर कोणती ब्रांच आहे, मेन ब्रांच. ओके, मेन ब्रांच. त्यानंतर समोर बघा, मेन ब्रांच आणि मेन ब्रांच नंतर आपल्याला काय करायचं आहे, फाईलचं नाव. इकडे काय द्यायचं आहे, फाईलचं नाव. बट फाईलचं नाव कुठे आहे, जेनकिन्स फाईलचं आहे आपलं फाईलचं नाव. बट इथे आपण देणार हे आहे कुठे हे सांगावं लागेल ना. जेनकिन्सचा जे स्मॉल आहे, लक्षात घ्या, आपण लिहिलेला जेनकिन्सचा जे स्मॉल आहे. आणि हे कुठे आहे, जेनकिन्स नावाच्या फोल्डर मध्ये आहे ना. सो जेनकिन्स आणि स्लॅश पाथ द्यायचा. नॉर्मली सिंपल काय करायचं आहे, आपल्याला पाथ द्यायचा. एक्स्ट्रा काय करायचंय का नाही, पाथ देणार.
तर या रेपोजिटरी मध्ये जाणार, या रेपोजिटरी मध्ये तो जेनकिन्स नावाचा फोल्डर चेक करणार, त्यामध्ये काय चेक करणार, जेनकिन्स फाईल चेक करणार. सी समजलं? देन सिंपल. आता आपण याला काय करणार, अप्लाय करून एक्झिक्यूट करणार. नाव बिल्ड इट. परफेक्ट. सी काय करतोय, ऑब्टेनिंग जेनकिन्स फाईल फ्रॉम विच रिपोजिटरी, आपली रिपोजिटरी. त्यानंतर रनिंग ऑन नोड. सी त्यानंतर सिलेक्टेड गिट, जे काही आहे हे टर्म दिलेले आहे, नो क्रेडेन्शियल स्पेसिफाईड, क्रेडेन्शियलची गरज आहे का, नाही आहे. त्यानंतर क्लोन केली आधी त्याला, त्यामधल्या जेनकिन्स फाईलला एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर स्टेजेस, ज्या जेनकिन्स फाईल मध्ये असलेले स्टेजेस तो एक्झिक्यूट करतोय. बाकी काही प्रॉब्लेम, काही इश्यू नाही. आता आपण काय करू, आपली पहिली स्टेज एक्झिक्यूट करू. आता आपण काय करणार, आपली पहिली स्टेज एक्झिक्यूट करणार. आणि पहिल्या स्टेज मध्ये काय करायचं असतं, आपल्याला सोर्स कोड पुल करायचा असतो. करेक्ट. तर सोर्स कोड वाला रिपोजिटरी कुठे आहे, तर इथेच आहे. ही रिपोजिटरी झाली, इथून तो काय कॅप्चर करेल, फक्त ह्या रिपोजिटरी मधून काय कॅप्चर करणार, फक्त तो आपली जेनकिन्स फाईल. याचा आता संपला विषय. इथे फक्त जेनकिन्स फाईल आहे आणि तो जेनकिन्स फाईल कॅप्चर करत राहणार. व्हेरी गुड. बट आता आपल्याला काय पाहिजे, प्रोजेक्ट कुठे आहे, तर प्रोजेक्ट वाली रिपोजिटरी पाहिजे, ज्यामधून तो काय करेल, प्रोजेक्टला कॅप्चर करणार. आणि प्रोजेक्टला कॅप्चर केल्यानंतर त्याला सेकंड स्टेज साठी पाठवणार, बिल्ड स्टेज साठी. गॉट इट. तर ते बघून घेऊ. तर यामध्ये तुम्हाला दिसेल एक रेपोजिटरी आहे माझ्याकडे, ज्यामध्ये प्रोजेक्ट आहे, सॅम्पल प्रोजेक्ट, स्टुडंट डेटा. तर जेव्हा पण डेव्हलपर एक प्रोजेक्ट क्रिएट करतो, सोर्स कोड लिहितो, तो सोर्स कोड तुम्हाला या पद्धतीने मिळेल. त्याच्याकडे पण ही रेपोजिटरी असणार अशा टाईपची, ज्यामध्ये तो सोर्स कोड पाठवला आणि त्या रेपोजिटरीला, त्या पूर्ण कंटेंटला तो पॅकेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मेवन टूलचा यूज करून बिल्ड्स परफॉर्म करेल. गॉट इट. तर आपण पण तेच करणार आहोत. सो हे आहे माझा सोर्स कोड. बघा भरपूर साऱ्या टर्म्स आहेत इथे, src, mysql connector.jar, pom.xml, student square आणि एव्हरीथिंग जे आपण ऍप्लिकेशन साठी रिक्वायर्ड थिंग्स आहे इथे अवेलेबल आहे. तर मी याला काय करणार, कॉपी करणार आणि कुठे देणार, स्टेज 1 मध्ये. इको राहू देऊ आपण तसंच. आणि इथे आपल्याला हे काय करायचं आहे, रिपोजिटरी द्यायची. पण आपल्याला आता सिंटॅक्स माहिती आहे का. नॉर्मली जर आपल्याला ही रिपोजिटरी पाहिजे तर आपण काय करतो, गिट क्लोन करतो की नाही. जर रिपोजिटरी आपल्याला पाहिजे आहे, याच्यावर आपल्याला काही काम करायचं आहे, तर आपण नॉर्मली काय करतो, गिट क्लोन करतो. इथे असं लिहिलं का, काही सिंटॅक्स कसं लिहायचं काय माहिती आहे का. आपण जर लिहायचं असेल तर गिट क्लोन लिहिणार, पण असंच लिहितात का माहिती आहे का, नाही. आणि वरतून आपण काय यूज करतोय, प्लगइन यूज करतोय, गिटचं प्लगइन. तर आपण काय करणार, जेनकिन्सला बोलणार, बाबा आपल्याला सिंटॅक्स पाहिजे. काय पाहिजे, सिंटॅक्स पाहिजे. तर सिंटॅक्स वाला टर्म आपण ओपन केला आहे या साईडला. ठीक आहे. नाही माहिती तर जो प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करता तिथे इथे दिसेल लेफ्ट हँड साईडला. याला न्यू टॅब मध्ये ओपन करा, मिळून जाईल. तर आलोय आपण सिंटॅक्सवर. इथे काय करायचं आपल्याला, गिट प्लगइन ऍडेड आहे, रिपोजिटरी मागतोय तो, बरोबर. तर रिपोजिटरीचा URL कॉपी करून देऊन देऊ त्याला सिंटॅक्स क्रिएट करायसाठी. दिला. क्रेडेन्शियल पाहिजे का, नाही लागत. ब्रांच कोणती आहे ते सांगून देऊ आपण याला. मेन क्रेडेन्शियल लागतं का, नाही. पब्लिक आहे, गरज नाही. तर जनरेट पाइपलाइन स्क्रिप्ट करतोय. सी
याने जो सिंटॅक्स दिलेला आहे तो सिंटॅक्स इथे येऊन कॉपी करणार आपण. गेट क्लोन वापरायची गरज आहे का? नाही. सिंटॅक्स या पद्धतीने राहणार. समजलं? ओके. देन त्यानंतर आता आपल्याला करून काय बघायचं आहे? एक्झिक्यूट करून बघायचं आहे की ही सक्सेसफुल व्हायला पाहिजे. कोणती स्टेज? क्लिअर? तर आपला जो सोर्स कोड आहे तो पहिल्या स्टेज मध्ये पूर्ण होणार, क्लोन होणार. गॉट इट? परफेक्ट. सो नाउ ट्राय टू एक्झिक्यूट इट. git add commit okay, then push. ठीक आहे. सिंटॅक्स समजलाय? ओके. नाव इथे येणार. आता इथे आपल्याला काही चेंजेस करायची गरज आहे का? नाही. सगळे चेंजेस आपण आपल्या पाईपलाईन मध्ये केले आहे आणि पाईपलाईन कुठून कॅप्चर करायची आहे जेनकिन्सला सांगितलेलं आहे. तर इथे काय करायची गरज पडेल का? नाही. सिंपल काय करायचं? बिल्ड नाव चेक करून घेऊ. पुश झाला असायला पाहिजे आधी. हा, याला डायरेक्ट क्लिक करून तुम्ही लाईव्ह काय होत आहे त्यामध्ये ते बघत राहू शकता. ठीक आहे. तर सी त्याने परफॉर्म केला. कन्सोल आउटपुट मध्ये पूर्ण लॉग्स तुम्ही बघू शकता. तुमच्या पाईपलाईनचे काय काय वर्किंग कसं आहे ते पूर्ण लॉग्स इथे तुम्हाला दिसेल. तर सेम थिंग्स हे आपल्याला माहिती आहे. आपली जेनकिन्स फाईल तो कुठून घेतोय? बॅच 20 वरनं. देन त्यानंतर नोड 1 वर तो वर्क करतोय. ऑनलाईन आवाज येतोय ना? ओके. नेक्स्ट. ओके. तर इथे बघा नो क्रेडेन्शियल स्पेसिफाईड. त्याला बॅच मधून आपण जेनकिन्स फाईल घ्यायला सांगितलेलं आहे. तो घेतली आहे त्यांनी आणि पहिल्या स्टेजला कॅप्चर करतोय. तो पहिल्या स्टेज मध्ये काय करणार? अगेन त्याने रेपोजिटरी कॅप्चर केली आहे. सी दिसतीये जे रेपोजिटरी आपण सोर्स कोड साठी टाकले त्याला ते. त्यानंतर त्या रेपोजिटरीला तो गिट क्लोन करणार. पहिली स्टेज सक्सेसफुल, दुसरी स्टेज सक्सेसफुल, तिसरी स्टेज आणि फोर्थ स्टेज अशा पद्धतीने याने सक्सेसफुली काम केलंय. कळलं? आणि हे सगळं कुठे बघू शकता तुम्ही? नोड 1 वर. काही कन्फ्युजन, काही डाऊट? सगळं क्लिअर आहे? ऑनलाईन मध्ये काही इश्यू आहे इथपर्यंत? काही इश्यू? ओके. काय बाकी मध्ये काय केलं त्यांनी? कुठे बिल्ड केलंय? मग सॅम्पल मध्ये आपण बघितलं काय? तेच तर बघितलं ना. मेसेज प्रिंट करायचं. त्याच्यात आपलं अजून काही ऍड केलंच नाहीये ना. फक्त मेसेज प्रिंट होतोय. तो ऍड कुठे झालाय? सगळं पहिल्या स्टेज मध्ये केलंय आपण. फक्त की त्याला पहिल्या स्टेज मध्ये काय करायला लागणार आहे? पुल करायला लागणार आहे सोर्स कोड. तर त्याने सक्सेसफुली काम केलंय. पहिली स्टेज आता इथे आपली संपलाय. आपल्याला सोर्स कोड पाहिजे होता तो आपण इंटिग्रेट केलाय. गिट प्लगइन ऍड केलेला आहे आणि गिट वर जाणार, तो गिटा करून क्लोन करणार. दॅट्स इट. पहिली स्टेज सक्सेसफुली आपली इथे कंप्लीट होतीये. तर सेकंड स्टेज साठी आपल्याला इथे काय करावं लागणार? आता जो काही सोर्स कोड इथे ऍड केलेला आहे या रिपोजिटरी मधला त्याचा एक पॅकेज क्रिएट करणार. काय क्रिएट करणार? पॅकेज. आणि त्यासाठी आपण यूज करणार आहोत मेवन. काय यूज करणार आहोत? मेवन. आता मेवन काय आहे तर बघा, मेवन हा एक अपाचे कंपनीचा टूल आहे.
कशासाठी यूज होतो तर तुमचं जावा प्रोजेक्टला बिल्ड करण्यासाठी, त्याचा पॅकेज क्रिएट करण्यासाठी. गॉट इट? अपाचे मेवन म्हणतात त्याला. आणि व्हॉट इज दिस? द मेवन इज अ बिल्ड ऑटोमेशन टूल used for primarily for Java projects. Maven can also be used to build and manage project with written in C, Ruby, multiple language. असं नाही की स्पेसिफिकली जावा साठीच करेल, मल्टिपल लँग्वेज साठी करेल. The Maven project is hosted by the Apache Software Foundation where it is formally part of the Jakarta project. जे काही असेल त्याच्या आतमधला ते टर्म आहे, बट आहे कसं असतं मेवन बिल्डिंग टूल आहे. ठीक आहे, बिल्डिंग टूल आपण आता बघणार आहोत. त्यासारखेच आणखी कोणते कोणते टूल आहेत? ग्रेडल आहे. आणखी तुम्हाला वेगवेगळे टूल मिळू शकतात. अल्टरनेटिव्ह कोणते कोणते असेल? एक अँट म्हणून असायचं आधी, ANT अँट. हा, इथे नावं दिलेली आहेत बघा. Gradle, yes, Apache Ant, then Bazel, SBT, Scale Build Tool आणि Jeka something. भरपूर सारे वेगवेगळे टूल्स तुम्हाला मिळतील, पण मोस्टली फॉर जावा काय यूज करतात? मेवन. तर मेवनचा यूज करून आपण बिल्ड स्टेज कंप्लीट करणार, बट त्यासाठी तुम्हाला एक पेज आहे याचा, तो रीड करून यायचा आहे. Maven in 5 minutes. This one. ठीक आहे. तर जे बिल्ड स्टेज आहे ते आपण उद्याला बघू. आधी इथपर्यंत पूर्ण प्रॅक्टिस करा. समजलं? ओके. तर बिल्ड स्टेज कशी ऍड करायची इथे ते आपण उद्याला बघू.